प्रकाश आंबेडकरांच्या वंचितशी आघाडी करून आपण घोडचूक केली आहे का असा प्रश्न काँग्रेसला नक्कीच सतावत असणार। आता सोलापूरमधलंच उदाहरण घ्या। प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना थेट भाजपवासी केलंय। प्रणिती शिंदे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात असल्याचा दावा सुजात आंबेडकरांनी केलाय। त्यामुळे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था काँग्रेसची झालेली दिसतेय। पण आपल्या समोरात रिंगणात कोण आहे? भाजप। आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? काँग्रेस नाही। दुसऱ्या बाजूला पण भाजपच आहे, कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे। आतली गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या, पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं थांबा, 3 महत्त्वाच्या निवडणुका येत आहेत। नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येतात। तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा, सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील, अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे। भविष्यवाणी वगैरे प्रकारावर वंचित बहुजन आघाडीचा विश्वास नसावा, मात्र वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचं भविष्य सांगताना त्यांच्या राजकीय भूतकाळाबद्दल आणि वर्तमानाबद्दल खळबळजनक दावे केले। प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे। आतली गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या। प्रणिती शिंदे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात होत्या, आहेत आणि भविष्यात त्या काँग्रेसचा हात सोडून भाजपचं कमळ हाती घेतील असं एक मोठं सिक्रेट सुजात आंबेडकरांना समजलंय। मुंबईसह अनेक महानगरपालिका निवडणुकींमध्ये काँग्रेसनं वंचित सोबत हात मिळवणी केली आहे। ही हात मिळवणी काँग्रेससाठी किती फायद्याची ठरेल हे तर निकालानंतर स्पष्ट होईल, मात्र वंचितकडून सध्या तरी काँग्रेसला धक्क्यावर धक्के मिळत आहेत। मग मुंबईमध्ये ऐन वेळेस 16 उमेदवारांची माघार घेणं असो किंवा मग सोलापुरात सुजात आंबेडकर यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या बाबतीत केलेला खळबळजनक दावा असेल, त्यामुळं धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशीच काहीशी अवस्था वंचित बाबत काँग्रेसची झाली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। खरं तर आजवर काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला भाजपच्या बी टीमच्या पंक्तीत बसवलंय आणि तीच वंचित खासदार प्रणिती शिंदेंना भाजपवासी करायला निघाल्यानंतर काँग्रेस खवळली नसती तरच नवल। थोड्या वेळासाठी का होईना महापालिकांसाठी झालेली आघाडी बाजूला ठेवून काँग्रेसनं वंचितला खडे बोल सुनावले। आमच्या काही नेत्यांवर आणि पक्षावर जी टीका होत आहे ही अकलनीय आहे। आज मुळात संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन हा मुद्दा घेऊन वंचित आणि काँग्रेस सोबत चालली पाहिजे, ही काळाची गरज आहे। यामध्ये काँग्रेसचं काय चुकतंय आणि काँग्रेसच्या संदर्भामध्ये त्यांची वोट बँक किती किंवा आमच्या नेत्यांच्या संदर्भामध्ये कुठेही टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही। प्रणिती त्यांची इच्छा असली असती तर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ते खासदार झाले असत्या, आज केंद्रामध्ये मंत्री राहिल्या असत्या, पण विचारांची बांधिलकी असलेल्या खासदार प्रणितीताई आहेत, त्यामुळं अशा प्रकारचं बुद्धिभेद करणारे जी वक्तव्य आहेत त्याच्यावर सोलापुरातली जनता कदापि विश्वास ठेवणार नाही। आता मित्रपक्षांनी तरी भान ठेवावा, ही लढाई आपली सगळ्यांची संविधान जपण्यासाठी लढाई आहे, नाहीतर शत्रू विरोधक आपला फायदा करून घेतील। आणि म्हणून हात जोडून विनंती करते, मी वारंवार सांगितलं माझ्या रक्तात काँग्रेस आहे। काँग्रेसने जरी सांगितलं सोडून जा तरी मी जाऊ शकत नाही। माझ्या रक्तात माझा जीव आणि प्राण मी या संविधानासाठी आणि देशाला द्यायला तयार आहे। आणि म्हणून ह्या पद्धतीची हात जोडून विनंती करते, दिशाभूल करू नका, कारण का ह्याचा फायदा विरोधक कुठेतरी करून घेईल। भाजपच्या नेत्यांनी देखील सुजात आंबेडकरांचा दावा खोडून काढला, मात्र सुजात यांची कानउघडणी करताना भाजप नेत्यांचा सूर काँग्रेस एवढा आक्रमक नव्हता। नाही, असं आहे की प्रणिती शिंदेजींनी आत्तापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही, कुठल्याही संपर्कात नाही, कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये। प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याशी संपर्क केला नाही। मुंबई काँग्रेसशी वंचित बहुजन आघाडीचं पटतं आणि सोलापुरातल्या काँग्रेस नेत्यांशी खटकतं। प्रकाश आंबेडकरांच्या या दुटप्पी भूमिकेवर काँग्रेसनं बोट ठेवलंय।
ते मुंबईसारख्या ठिकाणी जिथं काँग्रेससोबत वंचित बहुजन आघाडी असते आणि दुसरीकडं मात्र काँग्रेसच्याच खासदाराविरुद्ध काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध विधानं करायची, ही भूमिका कशी आहे? ही भूमिका मला दुटप्पी वाटते ना. आम्ही आमच्या बाजूनं वंचित बहुजन आघाडीला घेण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केला. त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आमचे 2 सिटिंग झाले. त्याच्यानंतर त्यांना आम्ही कोणत्या जागा पाहिजे हे विचारलं. आणखी आम्ही वाढीव जागा कुठं कुठं देऊ शकतो हेही सांगितलं. पण समोरून प्रतिसाद आला नाही. याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? सोलापूरमधली वंचित बहुजन आघाडीची भूमिका नेमकी काय हे सुजातदादांनी जाणून घ्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. मला वाटतं असं की आंबेडकर पितापुत्र हे एक सॉफ्ट टार्गेट म्हणून आपल्या समाजातल्या एका नेतृत्वाकडे बघतायत का, आणि त्या अनुषंगाने या सगळ्या टीका टिप्पणी करतात का? कोणी कुठेही जाऊ शकतं, म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना युती होईल की नाही असं एक काळ वातावरण होतं, एक वेळ चर्चा असायची. असा विचार केलेल्या लोक वेडे ठरवायचे. पण राजकारणात काही घडू शकतं. असं जरी असलं तरी सध्याच्या काळामध्ये प्रणिती काही भारतीय जनता पार्टीमध्ये येतील असं मला वाटत नाही. सुजात आंबेडकरांनी प्रणिती शिंदेंबाबत केलेल्या राजकीय आरोपाची काँग्रेस कितपत दखल घेणार, की याकडे फक्त सोलापुरातलं स्थानिक राजकारण म्हणत हा विषय तेवढ्यावरच सोडून देणार? सुजात आंबेडकरांच्या आरोपांचा इतर महापालिकांमधील काँग्रेस वंचित आघाडीवर काही परिणाम होणार का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले. आणि या प्रश्नांहून अधिक महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न म्हणजे वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला गृहीत धरू लागली आहे का? आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.